अहिल्यानगर शहरातील 2 हॉटेलचा व्यवसाय परवाना निलंबित झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित असलेल्या हॉटेल सगम आणि हॉटेल सत्कार या 2 हॉटेलचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनानं निलंबित केलाय। तपासणी दरम्यान दोन्ही हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आल्यानं अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलंय। जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं ही कारवाई करण्यात आल्याने अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबविण्यात येते। या मोहिमेअंतर्गत हॉटेल, उपहारगृह, खाद्यपदार्थ विक्रीची आस्थापना तसेच इतर अन्न व्यवसायांची नियमित तपासणी सुरू आहे। त्याच अनुषंगानं अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील स्वस्तिक चौक येथील हॉटेल सगम आणि माळीवाडा परिसरातील हॉटेल सत्कार येथे अचानक तपासणी केली। दरम्यान दोन्ही हॉटेलमध्ये स्वच्छतेच्या नियमाकडे दुर्लक्ष झाल्याचं आढळून आलं। अन्न तयार करण्याची जागा, स्वच्छतेची व्यवस्था तसेच अन्न सुरक्षा मानकांचं पालन समाधानकारक नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके नियम 2011 मधील संबंधित तरतुदींनुसार या दोन्ही हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनानं जारी केले। प्रशासनानं स्पष्ट केलंय की परवाना निलंबित असताना संबंधित हॉटेलांनी कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय चालवू नये। आदेशाचं उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनानं दिलाय। अन्न व औषध प्रशासनाने सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत पुढील काळातही जिल्हाभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, मिठाई दुकानं आणि इतर अन्न व्यवसायांची तपासणी अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले असून यामुळे आता अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करावं, अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनानं दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।